नमस्कार. चंदन गाभा या युट्यूब चॅनलवर संस्कृती डिकोड या मालिकेमध्ये आता आपण पाहतोय नथ या स्त्रियांच्या शृंगारामधल्या प्रमुख असणाऱ्या अशा दागिन्याविषयीची माहिती. आजच्या अखेरच्या भागामध्ये आपण पाहूया 18व्या शतकानंतरच्या काळामध्ये आढळणारे काही संदर्भ. ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईमधल्या कामकाजाची जबाबदारी घेणारे एक अधिकारी होते. त्यांचं नाव एडवर्ड मूर आणि यांनी भारतीय स्त्री पुरुषांच्या राहणीविषयी काही नोंदी करून ठेवल्यात. त्याच्यामध्ये त्यांनी नासाभूषणाचा उल्लेख केलाय. ते म्हणतात की हिंदू स्त्रियांच्या नाकात एक गोल बांगडी सदृश रिंग त्या घालतात. त्यामध्ये अतिशय मौल्यवान रत्न असतात आणि अतिशय महागडा असा हा दागिना कधी कधी नागपुडी लगत बसणाऱ्या प्रकारामध्ये सुद्धा वापरला जातो, म्हणजे ज्याला आपण मुरणी म्हणतो किंवा दैनंदिन वापरामध्ये घालायची जी असते ती, आणि समारंभाला सामान्यपणे घातली जाते ती म्हणजे नथ. शक्यतो डाव्या किंवा क्वचित उजव्याही नागपुडीला छिद्र पाडून नासाभूषण घातल्याचे अनेक उल्लेख या काळामध्ये आढळतात. एका पर्शियन प्रवासाने ट्रॅव्हर्नियर यांनी नागपुड्यांच्या मधल्या पडद्याच्या ओठाकडच्या बाजूला भोक पाडून रिंग सदृश दागिना घातल्याचाही उल्लेख केलाय, जो आपण दक्षिण भारतामध्ये आढळतो असं म्हटलं होतं. नाकामध्ये दागिना घालायची पद्धत मुस्लिम आक्रमणानंतर प्रचलित झाली असावी असा तज्ज्ञांचा दावा आहे. तो अगदी खरा असला तरी ही पद्धत जशीच्या तशी न स्वीकारता ती अस्सल भारतीय करून मगच अंगीकारल्याचं दिसतं. भारताच्या वैभवाविषयी, समृद्धीविषयी वर्णन करताना प्रत्येक गल्लीत, रस्त्यात मिठायांचे ढिगारे होते. नाकात नथ घातलेल्या सुंदर युवती या ढिगाऱ्यांकडे लक्ष ठेवून होत्या आणि सुंदर तरुणींच्या डाव्या नागपुडीतला दागिना नथ म्हणून जो ओळखला जात होता तो कसा असतो, तर त्याचं वर्णन एका प्रवाशाने केलंय आणि तो म्हणतो 1 ते 2 इंच व्यासाच्या गोल कड्यासारख्या दागिन्यामध्ये अतिशय किमती असे जवाहीर आणि मोती जडवलेले असतात. एका सोन्याच्या चकतीनं ते मोती वेगवेगळे केलेले असतात. याच काळामधला एक ताम्रपट आणि त्या ताम्रपटामध्ये दागिन्यांनी मढलेल्या स्त्रीचं रेखाटन आहे. त्यात तिच्या नाकामध्ये नथ घातलेली दाखवली आहे. 18व्या शतकामध्ये गोविंदाचार्यांनी रचलेल्या संग्रह चूडामणी या ग्रंथामध्ये संगीतातल्या रागांच्या नावाची एक यादी दिली आहे. यामध्ये सुद्धा नाकातल्या दागिन्यावरून रागांची नावं पडलेली दिसतात. नासिका भूषणी मेला नासामणी रजायत, नासामणी, नासिका भूषणी अशी ती रागांची नावं आहेत. पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान नावाचं एक काव्य ह्याच काळामध्ये रचलं गेलं. पर्णाल पर्वत म्हणजे काय, तर कोल्हापूर जवळच्या पन्हाळा जो डोंगर आहे त्याविषयीचं आणि त्यावर केलेल्या मोहिमेचं. त्यात प्रतापगडावरच्या शिवकालीन भवानी मंदिरातल्या मूर्तीचं वर्णन आहे आणि यामध्ये त्या मूर्तीच्या नाकामधल्या नथीचा उल्लेख आहे. 20व्या शतकातले काही मोजकेच पण महत्वाचे संदर्भ या संशोधन लिखाणामध्ये आढळतात. त्यातला पहिला संदर्भ कलकत्त्याच्या इंडियन म्युझियम मध्ये आढळणाऱ्या एका लघुचित्राचा म्हणजेच मिनिएचर पेंटिंगचा आहे. यामध्ये संहार स्वरूपातल्या शंकराची आराधना ब्रह्मा, विष्णू आणि इतर देव करत असल्याचा प्रसंग तिथे चितारलाय आणि यामध्ये पार्वती कार्तिकेयाला मांडीवर घेऊन बसली आहे. त्यात तिच्या नाकात 3 ते 4 मोती असणारी नथ अगदी स्पष्ट दिसतीये. 20व्या शतकातला स्वातंत्र्यपूर्व काळातला एक फार गमतीदार किस्सा या शोधनिबंधात माझ्या वाचनात आला. खान बहादूर केरशाह दिनशा खंबाटा हे पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी होते आणि त्यावेळी त्यांनी एका वृत्तपत्राला एक पत्र लिहिलं होतं. त्यात ते म्हणतायत की हिंदू स्त्रियांना नथ घालण्यापासून थांबवलं पाहिजे आणि याचं कारण काय, तर नथ घातल्यामुळे नाकाची स्वच्छता त्यांना नीट करता येत नाही आणि त्यामुळे विविध प्रकारच्या संसर्गाची शक्यता वाढते. खरं तर ज्यांनी ज्यांनी कधीतरी नथ घातली आहे, मग ती नाकाच्या छिद्रातून घालायची असो किंवा चापाची, त्या सगळ्यांना हा विचार नक्कीच पटला असेल, होय ना?
त्यामुळे नथीचा इतिहास जाणून घेतल्यावर तिचे प्रकार, तिची लोकप्रियता, देवतांच्या वर्णनातलं तिचं स्थान हे सगळं लक्षात घेता चेहऱ्याचं सौंदर्य खुलवणारी, परंपरेचं प्रतीक असणारी नथ घालावी, मिरवावी असं वाटलं तरी डॉक्टर खंबाटांचं निरीक्षण नजरेआड करून नक्कीच चालणार नाही. नथ या दागिन्याच्या इतिहासाची मालिका आपण इथे थांबूया, पण लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला ही मालिका कशी वाटतेय ते मला आवर्जून सांगा हं. आणि चुकून जर तुमचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तेही करा. लवकरच भेटूयात तर.